वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH. नाही, मी CJIचं या निमित्ताने स्वागत करतो की एक चांगला निर्णय त्यांनी यावेळी दिला. कारण आपल्या या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला अतिरिक्त 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते अतिरिक्त 10% आरक्षण हे दुसऱ्यांदा दिलेलं आहे. पहिल्या वेळेस ती याचिका खारिज करण्यात आली होती, नंतर पुन्हा कमिटी आली, पुन्हा त्यांनी दिला आणि सध्या त्याच्यावरती स्टे आहे. तो स्टे असल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी असो युवक असो यांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये कुठेही संधी मिळत नाही. आधी त्यांना EWSमध्ये आरक्षण मिळत होतं, परंतु आता 10% स्वतंत्र आरक्षण दिल्यामुळे EWSमधलं आरक्षण कमी झालेलं आहे आणि स्वतंत्र आरक्षणाला स्टे असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये त्रास होत असतो. आरक्षणाचा कुठलाही फायदा होत नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जो निर्णय दिला तो स्वागतार्ह आहे की एकदा स्वतंत्र खंडपीठ नेमून एकदाचा कायमस्वरूपी निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने द्यायला पाहिजे की 10% अतिरिक्त आरक्षण हे देऊ शकतात की नाही संविधानाच्या कायद्यामध्ये चौकटीमध्ये बसवून, आणि हा विषय कायमस्वरूपी निकालात काढायला पाहिजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना इकडले दरवाजे बंद झाले तर EWSचं आरक्षण त्यांना सुरू होईल आणि त्यांना आरक्षणाचा कुठे ना कुठे फायदा होत जाईल. ओबीसीवर कुठलाही परिणाम होणार नाही, कारण ओबीसीचं जे आरक्षण आहे ते आधीही 27% होतं, आजही 27% आहे आणि भविष्यात सुद्धा ते 27% राहील. ओबीसीच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही हे आतापर्यंत आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत एखादी जात किंवा एखादा समाज ओबीसी प्रवर्गामध्ये इन्क्लूड होत नाही, समाविष्ट होत नाही, तोपर्यंत त्याला ओबीसीच्या आरक्षणाचे फायदे मिळू शकत नाही. आज ज्या काही जाती ओबीसीमध्ये समाविष्ट आहे त्या सर्वांना मिळून केंद्रामध्ये 27% आणि राज्यामध्ये जवळजवळ 32% आरक्षण ते आम्हाला मिळत आहे. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH